नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. कालच्या टॉपिक मध्ये आपण क्रियाविशेषण हा टॉपिक बघितलं. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली आणि किती वेळा घडली, त्याचे प्रकार बघितला मित्रांनो. कालवाचक क्रियाविशेषण अवयव, स्थळवाचक क्रियाविशेषण अवयव आणि रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अवयव, हे आपण क्रियाविशेषणाचे प्रकार बघितला. त्याच्यानंतर क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अवयव याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते बघितला. तर मित्रांनो, क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. आणि क्रियाविशेषण हे काही क्रियाविशेषण विकारी असतात, काही क्रियाविशेषण हे अविकारी असतात. ते पण आपण बघितलं. मग विकारी शब्द कोणते आणि अविकारी शब्द कोणते, याच्यामध्ये पण आपण डिफरन्स बघितला. आज आपण क्रियाविशेषण या टॉपिक वरचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहेत मित्रांनो. पुढील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा. अवयवाचा अधोरेखित तर मित्रांनो, इथला अधोरेखित हा आहे मित्रांनो. परवा माझी शाळा सुरू होईल. तर परवा अगोदर तुम्हाला मित्रांनो क्रियाविशेषण जर ओळखायचं असेल तर अगोदर तुम्हाला क्रियापद ओळखावे लागेल. इथं क्रियापद कोणता आहे? होईल. तर क्रियापद सुरू होण्याची क्रिया सुरू केव्हा होईल, सुरू कधी होईल मित्रांनो, सुरू कधी होईल, तर परवा मित्रांनो, हा आहे परवा. हा मित्रांनो क्रियाविशेषण अवयव आहे. तर हा परवा काय आहे? परवा हा क्रियाविशेषण अवयव आहे. पहिला ऑप्शन आहे शब्दयोगी अवयव, दुसरा आहे क्रियाविशेषण आणि तिसरा आहे केवळ प्रयोगी अवयव आणि चौथा आहे उभयान्वी अवयव. आपण काल बघितला, कोणताही जर तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्ता शोधल्यानंतर त्या कर्त्याला क्रिया जर कालवाचक असेल तर क्रिया केव्हा घडली, आणि स्थळवाचक असेल तर क्रिया कुठे घडली, आणि रीतिवाचक असेल तर क्रिया कशी घडली, हे प्रश्न विचारायला लागतात क्रियापदांना. दुसरा प्रश्न आहे पूर्वी, पुढे, आधी ही अवयव आहेत. तर ही पूर्वी, पुढे, आधी हे कोणते क्रियाविशेषण अवयव आहेत ते विचारत आहे मित्रांनो. तर पहिला ऑप्शन आहे शब्दयोगी अवयव नाही आहे, केवळ प्रयोगी अवयव नाही आहे, तर क्रियाविशेषण अवयव आहेत. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे तिसरा ऑप्शन. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, यथा राजा तथा प्रजा या वाक्यातील यथा राजा पुढील पैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? यथा आपण मित्रांनो कालवाचक क्रियाविशेषण अवयव मध्ये स्थितीदर्शक, कालदर्शक, स्थितीदर्शक आणि आवर्तीदर्शक हे कालवाचक क्रियाविशेषणाचे आपण प्रकार बघितला. त्याच्यानंतर यथा सातत्यदर्शक हे आपण बघितला मित्रांनो. यथा राजा, तर त्या यथा राजा म्हणजे यथा प्रथा हे मित्रांनो कालवाचक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत. तर यथा म्हणजे स्थळवाचक क्रियाविशेषण आहे का? नाही. तर कालवाचक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत मित्रांनो. रीतिवाचक क्रियाविशेषण नाही, संकेत वाचक क्रियाविशेषण अवयव नाही मित्रांनो. तर क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार किती आहेत? तर क्रियाविशेषण अवयवाचे एकूण किती प्रकार आहेत मित्रांनो? 2 प्रकार आहेत. आणि वाहने, पाचवा प्रश्न आहे वाहने सावकाश चालवा. तर या वाक्यातील या वाहने सावकाश, तर मित्रांनो हा सावकाश हा शब्द काय आहे? सावकाश. जर मित्रांनो तुम्हाला वाहने सावकाश चालवा या वाक्यातील क्रियाविशेषण जर ओळखायचे असेल तर तुम्हाला अगोदर क्रियापद ओळखावे लागेल. क्रियापद कोणता आहे? चालवा. तर चालवा. मग जर तुम्हाला स्थळवाचक विचारायचे असेल तर चालवण्याची क्रिया कुठे घडली हा प्रश्न विचारायला लागेल मित्रांनो. तर वाहने सावकाश चालवा
तर सावकाश हा शब्द काय आहे, विशेषण आहे की उभयान्वी अवयव आहे की सामान्य नाम आहे की क्रियाविशेषण अवयव आहे? तर उभयान्वी अवयव नाही आहे मित्रांनो, क्रियाविशेषण आहे. कारण की आपण क्रियाविशेषण चॅप्टर शिकला. पण असे सर्व जर शब्दाच्या जाती शिकवून झाल्या तर तुम्ही मित्रांनो कन्फ्युज झाला. आणि हे प्रश्न तलाठीमध्ये आणि PSI पूर्व मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो. याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, आसपास हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे? आसपास, आसपास, येथे तेथे जेथे, इकडे तिकडे, सर्वत्र व आसपास. आसपास म्हणजे सभोवताल. तर मित्रांनो हा संख्यावाचक आहे का, कालवाचक आहे का, परिणामवाचक आहे का? नाही, क्रियाविशेषण अवयव आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आसपास. हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचा अवयव आहे? तर हा आसपास म्हणजे आसपास संख्या विशेषण आहे का, कालवाचक आहे का, परिणामवाचक आहे का? नाही, तर तो क्रियाविशेषण अवयव आहे. याच्यानंतर मित्रांनो सातवा प्रश्न आहे, नित्य सदा सर्वदा नेहमी ही वाक्य कोणत्या क्रियाविशेषण अवयवाची आहेत? नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर आजकाल सर्व आजकाल यशोदित हमेशा हे आहेत मित्रांनो कालवाचक क्रियाविशेषणाचे अवयव. आपण इथंच बघितला मित्रांनो, यथा सदा, नित्य सदा, हा यथा, यथा राजा. तर त्याचप्रमाणे मित्रांनो नित्य, सदा, सर्वदा आणि नेहमी हे कालवाचक क्रियाविशेषणाचे शब्द आहेत. कालवाचक क्रियाविशेषण. आणि कालवाचक क्रिया विशेषणाचे 3 प्रकार पडतात, कालदर्शक, स्थितीदर्शक आणि आवृत्तीदर्शक. तर हेच मित्रांनो 3. तर तुम्हाला त्याचे कालवाचक, स्थळवाचक हे तर प्रकार तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत, पण का त्याचे सब टॉपिक पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. ते शब्द कोणते येतात ते विचारतात. मी तुम्हाला हे कसे पाठ करायचे आणि कसे लक्षात ठेवायचे मी ते तुम्हाला ट्रिक सांगितले होते मित्रांनो. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, इकडून तिकडे, लांबून दुरून ही उदाहरणे कोणती, कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहेत? पहिला आहे गतिदर्शक, दुसरा आहे स्थितीदर्शक आणि तिसरा आहे कालवाचक आणि चौथा आहे सातत्यदर्शक. तर इकडून तिकडून म्हणजेच मित्रांनो हे गतिदर्शक आहे आणि स्थितीदर्शक येथे तेथे जेथे, वर मध्ये खाली, इकडे तिकडे हे आहेत मित्रांनो स्थळवाचकाचे 2 प्रकार पडतात, स्थिती दर्शक आणि गतिदर्शक. हे मित्रांनो स्थळवाचक क्रिया विचारते. जर तुम्हाला स्थळवाचक क्रिया विशेषण जर ओळखायचे असेल वाक्यातील तर अगोदर क्रियापद शोधा आणि क्रियापदाच्या धातूला, त्याच्यानंतर क्रियापदाच्या धातू शोधा आणि धातूला याची क्रिया कोणावर घडली, कोठे घडली हा विचारा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला क्रियाविशेषण अवयव मिळतात. तर याचा आहे मित्रांनो इकडून तिकडे, लांबून आणि दुरून ही उदाहरणे गतिदर्शक क्रियाविशेषण अवयवाचे आहेत. कालवाचक नाही, सातत्यदर्शक पण नाही आहे, स्थितीदर्शकही नाही आहे, गतिदर्शक आहे. भजन करा सावकाश, तुका झाला असं कळस, यातील सावकाश हे अवयव आहेत. तर हा मित्रांनो सावकाश म्हणजे तो कसा आहे सावकाश. तर मित्रांनो सावकाश म्हणजे हा रीतीदर्शक क्रियाविशेषण आहे. रीती म्हणजे तो कसा आहे, सावकाश आहे, शांत आहे, ती त्याची रीत झाली ती म्हणजेच सावकाश हा शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. स्थितीदर्शकाचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. नाही, स्थितीदर्शक म्हणला तर स्थळवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण आणि गतिदर्शक क्रियाविशेषण हे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे 10वा प्रश्न, तो न चुकता येतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर ह्या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचे आहे. तर जर तुम्हाला क्रियाविशेषण ओळखायचे असेल तर अगोदर काय ओळखायचं, क्रियापद ओळखता आले पाहिजे. जर तुम्हाला क्रियापद, कर्ता, कर्म ओळखता येत नसेल तर मागच्या टॉपिक मध्ये मी शिकवलंय मित्रांनो, तुम्ही कर्ता, कर्म आणि क्रियापद कसे ओळखतात ते बघून टाका. अगोदर वाक्यातील क्रियापद ओळखणे, क्रियापद येतो आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचा धातू ओळखणे. तर ये आहे, तर येण्याची क्रियाविशेषण ओळखणे मित्रांनो. येण्याची क्रिया कोणावर घडली, न चुकता तर चुकता आहे मित्रांनो, हा आहे. तर हे न चुकता म्हणजेच हा कोणता निषेधधारक
निषेधदर्शक क्रियाविशेषण आहे मित्रांनो. न आहे, न, न, नाही, न. आणि प्रश्नार्थक क्रियाविशेषण केव्हा, कोठे, कसे हे आहेत मित्रांनो क्रियाविशेषण अवयवाचे मागील वर्षाचे PYQ हे आहेत तलाठीचे, आणि हे कंबाईन मध्ये विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो. जर तुम्हाला याची चांगली सराव प्रॅक्टिस जर पाहिजे असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला याची नोट्स पाहिजे असतील तर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाईल. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.